वांगाचे डाग आणि काळवटपणासाठी घरगुती उपाय. अगोदर आणि आत्ताच्या त्वचेमध्ये तुम्ही स्वतःच फरक बघू शकता. हे शक्य झालेलं आहे एका घरगुती उपायाने, जो आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. घरातीलच वस्तू वापरून तुमची त्वचा उजाळ आणि डाग विरहित बनवू शकता. वांगाचे डाग आणि पिंपल्सचे डाग पूर्णपणे नाहीसे होतील. नक्की ट्राय करून बघा. यासाठी आपल्याला एक बटाटा लागेल. स्वच्छ धुवून त्याला सालीसकट किंवा साल काढून किसून घ्या. फक्त मोड आलेला बटाटा वापरू नका. त्यानंतर एक पिकलेलं लाल टोमॅटो घ्या आणि त्यालाही बियांच्या रसासह किसून घ्या. हा रस फेकून देऊ नका, तो आपल्याला पॅकमध्ये वापरायचा आहे. आता एका स्वच्छ वाटीमध्ये हा किस गाळून किंवा हाताने दाबून त्याचा पूर्ण रस काढून घ्या. साधारण 4-5 चमचे रस आपल्याला मिळेल. उरलेला चौथा फेकू नका, तो तुम्ही आंघोळीच्या वेळी बॉडी स्क्रबर म्हणून वापरू शकता. आता या रसात 2 चिमूटभर हळद टाका. त्यानंतर अर्धा छोटा चमचा मध आणि साधारण 1 चमचा बेसन पीठ टाका. जर बेसन नसेल तर तुम्ही तांदळाचे पीठ, मुलतानी माती किंवा गव्हाचे पीठ देखील वापरू शकता. हे चांगले मिक्स करा. स्किनला मॉइश्चराईज करण्यासाठी यामध्ये 7-8 थेंब किंवा 1 छोटा चमचा कोकोनट ऑइल टाका. त्यानंतर 1 चमचा दही टाका. जर तुमची स्किन सेन्सिटिव्ह नसेल तर तुम्ही दह्याऐवजी अर्धा चमचा लिंबू रस वापरू शकता. आणि सर्वात महत्त्वाचं, यात चिमूटभर तुरटी म्हणजेच ॲलम पावडर टाका. तुरटीमुळे सुरकुत्या आणि डाग जाण्यास खूप मदत होते. आता एक अजून महत्त्वाची गोष्ट, एका छोट्या वाटीत अर्धा चमचा कोकोनट ऑइल आणि थोडंसं वॅसलीन मिक्स करा. हे आपण चेहऱ्याला प्रोटेक्ट करण्यासाठी आणि मॉइश्चरायझर म्हणून वापरणार आहोत. चेहरा स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. त्यानंतर तयार केलेला पॅक चेहऱ्यावर लावा. लेयर खूप जाड असण्याची गरज नाही. हे 10 मिनिटे चेहऱ्यावर तसेच राहू द्या. 10 मिनिटांनंतर पॅक सुकल्यासारखा होईल तेव्हा पाण्याचा हात घेऊन किंवा रोज वॉटर मारून चेहरा ओला करा आणि हलक्या हाताने मसाज करा. यामुळे डेड स्किन आणि टॅनिंग निघून जाईल. त्यानंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवून कोरडा करा. चेहरा धुतल्यानंतर आपण बनवलेलं मॉइश्चरायझर म्हणजेच तेल आणि वॅसलीन लावा. हा फेस पॅक आठवड्यातून 2दा लावा आणि हे मॉइश्चरायझर रोज रात्री नाईट क्रीम म्हणून वापरा. तुम्हाला खूप छान रिझल्ट मिळेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा.